आयुष कोमकर हत्येनंतर संपूर्ण अंधेकर कुटुंबाला जे आहे ते मकोका अंतर्गत कारवाई करण्यात आली आणि संपूर्ण अंधेकर कुटुंबाचं वर्चस्व आणि दहशत जी आहे ते पुणे पोलीस आणि महानगरपालिकेकडून संपुष्टात आणण्याचं काम जे आहे ते सुरू आहे। काल संपूर्ण अंधेकर कुटुंबाचे ज्या ज्या ठिकाणी टप्पे आहेत त्याचबरोबर ज्या ठिकाणी त्यांनी दहशत माजवण्याचा प्रयत्न केला त्या ठिकाणी पुणे महानगरपालिका आणि पुणे पोलिसांकडून जे आहे ती संयुक्त कारवाई करण्यात आली आणि आता नानापेठेतील ज्या ठिकाणी वनराज अंधेकर यांचा प्रवेशद्वार म्हणून जी कमांड लावण्यात आली होती ती देखील पालिका प्रशासनाने त्याचबरोबर पुणे पोलिसांकडून जी आहे ती आता काढण्यात आलेली आहे। आपण जर पाहिलं तर अंधेकर कुटुंब जे आहे ते गणेश पेठेतील मासळी बाजार यांच्याकडून जे आहे ते बंडू अंधेकर यांना या मासळी बाजाराचे जे व्यापारी आहेत त्यांच्याकडून खंडणीच्या स्वरूपात खंडणी दरम्यान असे लाखांच्या रुपये जे आहे ती रक्कम मिळत होती आणि अंधेकर कुटुंबाला याच्यातून जो आहे तो नफा मिळत होता। त्याचबरोबर या परिसरामध्ये अंधेकर कुटुंबाचं जे आहे ते वर्चस्व आणि दहशत जे आहे ती कायम टिकून राहण्यासाठी ठिकठिकाणी प्रवेशद्वार जे आहेत ती बांधण्यात आलेली होती। मात्र आता या अंधेकर कुटुंबियांचा जो आहे तो प्रवेशद्वार जो आहे तो देखील काढण्यात आलेला आहे आणि आपण जर पाहिलं तर अवैध बांधकामांवर देखील कारवाई पुणे पोलीस आणि पुणे महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांकडून करण्यात आलेली आहे। आपण या ठिकाणी पाहू शकतो पुणे पोलिसांचा त्याचबरोबर पालिका अधिकाऱ्यांचा देखील तितकाच मोठा फौज फाटा या ठिकाणी आहे आणि आपण एकंदरीत पाहिलं तर या 2 दिवसाच्या कारवाईमध्ये जे आहे ते अंधेकर कुटुंबांचं जे वर्चस्व आहे दहशत आहे त्यांचं जे नामोनिशाण आहे ते संपुष्टात आणून मिटवण्याचा प्रयत्न जो आहे तो पुणे पोलीस आणि पालिका अधिकाऱ्यांकडून जो आहे तो करण्यात आलेला आहे आणि अजून देखील अंधेकर कुटुंबाचे आणखी काही कुठे टपरे असतील किंवा त्यांचं जे नामोनिशाण कुठे आढळून आलं तर त्याच्यावर देखील आम्ही कारवाई करू असं देखील पुणे महानगरपालिकेकडून सांगण्यात आलेलं आहे। त्यामुळे या 2 दिवसाच्या कारवाईनंतर आता अंधेकर कुटुंबियांचं आणखं काही वर्चस्व कुठे मिळून येतंय का आणि ते संपुष्टात आणलं जाते का हे पाहणं देखील आता तितकंच महत्त्वाचं असणार आहे। काल या ठिकाणी जे स्ट्रक्चर्स आहे त्याची पाहणी करून आज या ठिकाणी संयुक्त पुणे महानगरपालिकेमार्फत आणि समर्थ पोलीस स्टेशन वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांच्या संयुक्त विद्यमाने या ठिकाणी कारवाई करण्याचे नियोजन केलेलं आहे। त्याच्यामध्ये बांधकाममध्ये असणारं अनधिकृत बांधकाम, अतिक्रमणमधल्या असणाऱ्या अनधिकृत टपऱ्या, नाल्याच्या कडेला असणाऱ्या अनधिकृत टपरी आणि स्काय सायन्स म्हणजे आकाशचिन्ह विभागामार्फत जे काय स्काय सायन्स आहेत त्याच्यावरती जे विना परवाना आहेत त्याच्यावरती संयुक्तपणे या ठिकाणी कारवाई सुरू झालेली आहे आणि या कारवाईचं सगळं वस्तुनिष्ठ निरीक्षण तुम्हाला दिसतच आहे। किती वेळ चालणार आहे या कारवाईला? आता ह्या कारवाईचं जसं ज्याप्रमाणे आता ही जागेचं कंजेशन पाहता यायला लागणारा वेळ त्याच्याप्रमाणे व्यवस्थितपणे खाली उतरून घेण्यात येणार आहे आणि हे सगळं माल मटेरियल आमच्या कोठीकडे जमा करण्यात येणार आहे कॉर्पोरेशन। अभ्यास केला किती आहे साधारण म्हणजे आहे नाही आता ह्याच्यामध्ये वार्डाच्या विविध ठिकाणी असणारे बोर्ड्स बॅनर्स याचा सगळा अभ्यास केलेला आहे आणि संयुक्त ठिकाणी सुर्वे साहेबांनी आम्हाला आपलं गीते साहेबांनी जे आम्हाला काही तर टीम्स तयार करून दिल्यात त्याच्याप्रमाणे स्काय सायन्सची सगळी टीमची आमची कार्याला सुरुवात झालेली आहे आणि या ठिकाणची कारवाई आपण स्वतः पाहतच आहोत। नाही हे इल्लीगल आहे का हे सगळं मला संयुक्त ऑफिसमध्ये गेल्यानंतर पाहणी करावं लागेल, पण वस्तुनिष्ठ जागेवर असं दिसतं आहे की इमारतीच्या फ्रंट मार्जिनमध्ये आणि रस्त्याच्या मधोमध अशा प्रकारचे स्ट्रक्चर उभं आहे। राहत्या घरामध्ये देखील काही अतिक्रमण जे आहे नाही त्या बाजूला आमचे संयुक्त या भागाचे जे BI आहेत ते संयुक्तपणे त्या जागेची पाहणी करतील, त्याच्याप्रमाणे त्या जागेच्या ज्या फाईल्स असतील त्या चेक करतील आणि त्याच्याप्रमाणे आमचे ह्या ठिकाणचे जे सहाय्यक आयुक्त आहेत दगडकर साहेब यांच्याशी चर्चा विनिमय करून बाकीचे पुढील गीते साहेबांबरोबर ठरवून त्याच्या नियोजन करतील, ते योग्य प्रमाणे त्याची पाहणी करतील आमचे पहिले BI। साधारणतः किती दिवसांपासून होते ही कमान, तुम्ही माहिती घेतली का? नाही मला यात ही सगळी माहिती मला आता पाहायला मिळाली, त्याच्याप्रमाणे महापालिकेला आता आढळली का की कमान आता आढळलेली आपल्याला काढली पाहिजे हे आता आढळलं महापालिकेला? नाही अशा प्रकारचं जर तुम्ही प्रश्न विचारणार असाल तर मी उत्तर देणं टाळतो। आता आढळली का काय आढळली, मी आज या खात्याचा चार्ज आजच घेतलेला आहे, त्याच्यामुळे मला हा सगळा अभ्यास करावा लागेल।